नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण हा लेसन एक्सप्लेन केलेला होता. आज या व्हिडिओमध्ये आपण त्याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. म्हणजे वन वर्डमध्ये आपल्याला त्याचे आन्सर्स करायचे आहेत. पहिला आहे, श्रीहरी कोणत्या गावात राहत होता? म्हणजे श्रीहरी कुठल्या गावात राहत होते? त्याच्या गावाचं नाव काय आहे? तर श्रीहरी रायपूर या गावात राहत होता. त्याच्या गावाचं नाव काय आहे? रायपूर. सेकंड आहे, श्रीहरीला कशाचा आळस होता? म्हणजे त्याला कशाचा कंटाळा यायचा? आणि उत्तर येणार आहे, श्रीहरीला अभ्यासाचा आळस होता. म्हणजे श्रीहरीला अभ्यास करायचा खूप कंटाळा यायचा. त्यानंतर आहे, विद्वानाने मुलांना कोणते महत्त्व पटवून दिले? म्हणजे विद्वानाने काय सांगितलं की काय महत्त्वाचं आहे, काय इम्पॉर्टंट आहे? तर विद्वानाने मुलांना अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. म्हणजे विद्वानाने सांगितलं की अभ्यास करणं किती गरजेचं आहे, किती महत्त्वाचं आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, ज्ञान मिळवण्याचा एकमेव मार्ग कोणता? म्हणजे आपल्याला नॉलेज कुठल्या एका फक्त मार्गाने मिळणार आहे, आणि ती म्हणजे आहे ज्ञान मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अभ्यास. स्टडी केल्याशिवाय आपल्याला नॉलेज मिळणारच नाही. त्यानंतर फिफ्थ नंबर आहे, श्रीहरीने कोणासारखे मोठे व्हायचं ठरवलं? मग श्रीहरी काय ठरवतो की कोणासारखं मला मोठं व्हायचं आहे? तर उत्तर येणार आहे, श्रीहरीने सदाशिवसारखं मोठं व्हायचं ठरवलं. जी स्टोरी सांगितली होती सदाशिवची त्या विद्वानाने, तेव्हा श्रीहरी ठरवतो की मलाही सदाशिवसारखं मोठं व्हायचं आहे. त्यानंतर सेकंड नंबर आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. म्हणजे हे थोडेसे मोठे आन्सर्स असतात. श्रीहरीच्या आईवडिलांचे कोणते स्वप्न होते? म्हणजे श्रीहरीच्या आईवडिलांना असं काय वाटत होतं किंवा त्यांचं काय स्वप्न होतं? तर उत्तर येणार आहे, आईवडील त्याच्यासाठी खूप कष्ट करायचे. कोणासाठी? तर श्रीहरीसाठी. त्याने चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे हे त्यांचे स्वप्न होते. तर त्यांचे आईवडील, त्याचे जे आईवडील होते त्याच्यासाठी खूप मेहनत करत होते, आणि त्यांना वाटत होतं की आमच्या मुलाने खूप शिक्षण एज्युकेशन घेऊन मोठं व्हावं, म्हणजे मोठा व्यक्ती व्हावं, नाव कमवावं, असं त्यांचं स्वप्न होतं. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, विद्वानाने मुलांना कोणता मोलाचा सल्ला दिला? म्हणजे जो विद्वान हुशार माणूस जो आला होता त्याने मुलांना काय ॲडवाईस दिला? तर उत्तर येणार आहे, विद्वानाने मुलांना अभ्यासाचे महत्त्व पटवून देण्यासाठी एक मोलाचा सल्ला दिला. म्हणजे मुलांना स्टडीचं महत्त्व पटवून सांगण्यासाठी, स्टडी का इम्पॉर्टंट आहे हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी मुलांना एक ॲडवाईस दिलं होतं. ते काय होतं? तर पहा मुलांनो, जगात यश मिळवण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही. जर तुम्हाला जगामध्ये या दुनियेमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, सक्सेसफुल व्हायचं असेल, तर तुम्हाला स्टडीशिवाय दुसरा ऑप्शन नाही. जसे एखाद्या झाडाला व्यवस्थित वाढण्यासाठी पाण्याची गरज असते. म्हणजे जसं की एखादं झाड आहे, त्याला वाढण्यासाठी सगळ्यात जास्त गरजेचं काय असतं? तर पाणी असतं. तसेच माणसाला यशस्वी होण्यासाठी ज्ञानाची गरज असते, आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, सक्सेसफुल व्हायचं असेल, तर आपल्याला ज्ञानाची म्हणजेच नॉलेजची गरज आहे. आणि ज्ञान मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अभ्यास. आणि हे जर नॉलेज मिळवायचं असेल तर ह्याच्यासाठी एकमेव असा मार्ग काय आहे? तर तो म्हणजे अभ्यास, स्टडी करणं. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, श्रीहरीने सदाशिवची गोष्ट ऐकल्यावर काय ठरवले? श्रीहरी जेव्हा सदाशिवची गोष्ट ऐकतो तेव्हा श्रीहरी काय ठरवतो? तर उत्तर येणार आहे, श्रीहरीने सदाशिवची गोष्ट ऐकल्यावर असे ठरवले की तो दररोज अभ्यास करेल. स्टोरी ऐकल्यानंतर तो पण बोलतो की मी पण रोज अभ्यास करणार आहे. त्याने अभ्यासाला सुरुवात केली आणि तो स्टडी करायला सुरुवात करतो. हळूहळू त्याला अभ्यासात गोडी लागली, आणि हळूहळू त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट यायला पण लागला, आणि त्याला अभ्यासात यश मिळू लागले, आणि त्याला स्टडीमध्ये सक्सेस मिळायला लागला. त्याने ठरवले की आपणही सदाशिवसारखे मोठे व्हायचे, आणि तोही ठरवतो की मलाही सदाशिवसारखं मोठा व्यक्ती बनायचं आहे. अशा प्रकारे याचा आन्सर येणार आहे. त्यानंतर आहे ग्रामर, समानार्थी शब्द. समानार्थी शब्द म्हणजेच काय? तर मीनिंग्स लिहायचे आहेत. आईचा दुसरा शब्द येणार आहे माता, वडीलचं येणार आहे पिता, कष्ट म्हणजेच मेहनत करणं, गोष्ट म्हणजे कथा, स्टोरी, दिवस म्हणजे दिन येणार आहे. दिनला हा पहिलीच वेलांटी आली पाहिजे, म्हणजे ह्याला पहिली मात्रा आली पाहिजे. जर दुसरी मात्रा दिली तर त्याचा अर्थ बदलणार आहे, आणि तो दिन म्हणजे गरीब असणार आहे. त्यानंतर मोलचं येणार आहे मूल्य, व्हॅल्यू. त्यानंतर आहे विरुद्धार्थी शब्द, अपोजिट वर्ड सांगायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समानार्थी शब्द जेव्हा असणार आहे तेव्हा अशी एरो येणार आहे, आणि विरुद्धार्थी शब्दाला हा असा क्रॉस साईन येणार आहे. हे लक्षात ठेवायचं, नाही तर तुमचा आन्सर चुकू शकतो. मुलगाचं येणार आहे मुलगी, आळशीचं येणार आहे कष्टाळू, म्हणजे जे आळशी काहीच काम करत नाही ते, त्याच्या अपोजिट येणार आहे काम करणाऱ्या लोकांना कष्टाळू म्हणतात. विद्वान म्हणजेच हुशार असा, आणि मूर्ख त्याचा अपोजिट होणार आहे. यशस्वीचं येणार आहे अपयशी किंवा अयशस्वी.
त्यानंतर प्रामाणिकचं येणार आहे अप्रामाणिक आणि उद्योगीचं येणार आहे आळशी किंवा निरुद्योगी. त्यानंतर खालील शब्दांचं वचन बदलायला सांगितलेलं आहे. मुलगा असेल तर तिचं वचन बदलून काय होणार आहे? मुलगी. गोष्ट असेल तर गोष्टी. गरज असेल तर गरजा. पिंजरा असेल तर पिंजरे. स्वप्नांचं स्वप्ने आणि मोठाचं मोठे होणार आहे. वचन बदलायचं तिथे. त्यानंतर खाली आहे खालील शब्दांचे लिंग ओळखा. आता इथे ओळखा सांगितलेला आहे. सो हे ओळखा आणि बदला. बदला असेल तर आईच्या ठिकाणी बाबा येणार आहे, पण इथे आपल्याला ओळखायला म्हणजे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, चेंज करायला नाही सांगितलं. सो आई काय आहे? स्त्रीलिंगी येणार आहे. वडील पुल्लिंगी येणार आहे. मुलगा पुल्लिंगी येणार आहे. विद्वान पुल्लिंगी येणार आहे. आणि गोष्ट काय येणार आहे? तर स्त्रीलिंगी. ती गोष्ट सांग असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा काय होणार आहे? ते स्त्रीलिंगीमध्ये येणार आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला ह्या लेसनचे क्वेश्चन आन्सर्स करायचे आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर इथे कोणी हिंदी विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी माझा दुसरा आहे हिंदीमध्ये सेम हेच ग्रामर हेच लेसन्स तिथे एक्सप्लेन केलेले आहेत, तर तुम्ही त्या चॅनेलवरती जाऊन तो चॅनेल बघू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेसनसोबत. तोपर्यंत बाय बाय.